आज आपण मराठीचा तिसरा प्रश्नसंच पाहणार आहोत. पहा 25 प्रश्न आहेत प्रश्नसंचामध्ये. तर त्यातील प्रश्न 1 ते 3 साठी उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून लिहा. उतारा इथे दिलेला आहे. उतारा सर्वप्रथम आपण वाचून घेऊयात. कोणत्याही प्रदेशात पिकणाऱ्या मुख्य पिकाचा उपयोग त्या प्रदेशात विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात ज्वारी मोठ्या प्रमाणात होते. या भागात ज्वारीपासून आंबील, धपाटे, धिरडे इत्यादी पदार्थ बनवले जातात. कोकणात किंवा समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशामध्ये तांदूळ, नारळ व खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन व मोहरी इत्यादीचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. मृदा व हवामानानुसार पिकांमध्ये हा बदल होतो, हे लक्षात घ्या. या बदलानुसार प्रदेशातील लोकांचा आहार ठरतो. पहा, याप्रमाणे उतारा दिलेला आहे. आता उतार्याखालील प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे, वरील उतार्यानुसार चुकीचे विधान कोणते? पहा, ज्वारीपासून हुरडा, आंबील बनवतात, हे बरोबर विधान आहे. त्यानंतर हवामानातील बदलानुसार त्या प्रदेशाचा आहार ठरतो, बरोबर आहे. आणि महाराष्ट्राच्या पठारी भागात ज्वारी मोठ्या प्रमाणावर पिकते, हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. मग चुकीचं विधान कोणतं आहे? तर उतार्यात भुईमूग, सोयाबीन, मोहरी, जवस या तेलबियांचा उल्लेख आलेला आहे. फक्त मोहरी या एकाच तेलबीचा उल्लेख आलेला आहे, परंतु भुईमूग, सोयाबीन आणि जवस या तेलबियांचा उल्लेख उतार्यात आलेला नाही, म्हणून हे चुकीचे विधान आहे. प्रश्न 2, कोकणात खोबरेल तेलाचा वापर का केला जात असावा? पहा, कोकणामध्ये खोबरेल तेलाचा का वापर करतात? तर कोकणातील मुख्य पीक हे नारळ आहे आणि नारळापासून खोबरेल तेल बनवतात, म्हणून कोकणामध्ये खोबरेल तेलाचा वापर केला जात असावा किंवा केला जातो. आता इथे मग काय आहे? कोकणात इतर तेल मिळत नाहीत का? नाही, हे विधान चुकीचं आहे. कोकणात तांदळाचे उत्पादन सर्वाधिक होते, हे बरोबर आहे, पण त्याचा खोबरेल तेलाशी काही संबंध नाही. तेथील लोकांना इतर पदार्थांपासून बनवलेली तेल मानवत नाही, असंही काही नाही. परंतु नारळाचं उत्पन्न तिथे जास्त होतं आणि मग नारळापासून खोबरेल तेलाचं उत्पादन होतं आणि मग खोबरेल तेलाचा वापर तिथे जास्त केला जातो. प्रश्न 3, कशामुळे पिकांमध्ये बदल दिसून येतो? पहा, हवामान, मृदा, राहणीमान आणि पर्याय 1 व 2 बरोबर. तर पहा, पिकांमध्ये बदल, राहणीमान तर हा पर्याय राहणार नाही. राहणीमानामुळे पिकांमध्ये काही बदल होत नाही. राहणीमान हे मानवाचं असतं. तर पिकांमध्ये हवामान आणि मृदा या दोन गोष्टींमुळे बदल दिसून येतो, म्हणून पर्याय 4 याचं योग्य उत्तर आहे. आता प्रश्न 4 ते 6 साठी सूचना आहे. खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून लिहा. कविता दिलेली आहे. सर्वप्रथम आपण ती कविता वाचून घेऊयात आणि मग त्यावरील प्रश्न सोडवूयात. मासात मासी, श्रावण मासी, जलधारेची वृष्टी, या मासाची वाट पाहते अखंड जीवसृष्टी. सौर वर्षातील पंचम मास वर्षा ऋतूत येतो. ऊन पावसाचा खेळ खेळण्या निसर्ग आरास करतो. क्षणात पाऊस, क्षणात ऊन, मन उभारी देतो. उत्सवाचे लेणे लिहून रीतीभाती जपतो. हिरवा शालू नेसून येतो पंचमीच्या सणा. नागोबा पूजाया जाती गावातील ललना. वसुंधरेची ओटी भरणा, श्रावण महिना येतो. फुलाफळांचा साज पाहून हर्षमनी दाटतो. पहा, याप्रमाणे कविता आहेत. आता यावरील प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न 4, वरील कवितेत कोणत्या महिन्याचे वर्णन केले आहे? पहा, वरील कविता जी आहे तर ती श्रावण महिन्यावर आधारित आहे. श्रावण महिन्याचं वर्णन या कवितेत केलेलं आहे. पर्याय 4. प्रश्न 5, पद्यानुसार असत्य विधान कोणते? पद्यानुसार म्हणजे पद्य म्हणजे कविता. कवितेनुसार असत्य विधान कोणते? चुकीचे विधान आपल्याला सांगायचं आहे. पहा, श्रावण महिन्यात उत्सवाच्या माध्यमातून रीतिरिवाज जपला जातो, बरोबर आहे. श्रावण महिन्यात क्षणात ऊन, क्षणात पाऊस पाहायला मिळतो, बरोबर आहे.
श्रावण महिन्यात फुले फळे पाहायला मिळतात, हेही विधान बरोबर आहे. मग चुकीचं विधान कोणतं आहे तर संपूर्ण जीवसृष्टी पावसाची वाट पाहते. संपूर्ण जीवसृष्टी पावसाची वाट पाहते हे बरोबर आहे, परंतु हे या कवितेत दिलेलं नाही. या कवितेमध्ये संपूर्ण जीवसृष्टी श्रावण महिन्याची वाट पाहत असते, म्हणून हे असत्य विधान आहे. पर्याय दुसरा. प्रश्न 6. पृथ्वीसाठी कवितेत कोणता शब्द आलेला आहे? पहा, पृथ्वीसाठी एकच इथे समानार्थी शब्द दिलेला आहे आणि तो म्हणजे वसुंधरा. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. पर्याय चौथा ह्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 7. संयुक्त व्यंजन खालीलपैकी कोणते? पहा, व्यंजनांचा जर आपण अभ्यास केला तर व्यंजनं कसे बनतात किंवा व्यंजनं कसे तयार होतात तर पहा, ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्याला स्वराची मदत लागते, ज्या वर्णांचा उच्चार करताना स्वराची मदत आपल्याला घ्यावी लागते, अशा वर्णांना व्यंजन असे म्हणतात. तर पहा, ही सर्व व्यंजनं कशी तयार झालेली आहेत तर पहा, न हे जर आपण व्यंजन जर पाहिलं तर ते न, अर्धा न आणि अ यांचा मिळून काय बनतो? न हे व्यंजन बनतं. त्याच्यानंतर अर्धा श आणि अ यांचं मिळून श, न आणि अ यांचा मिळून न. तसा ज्ञ हे व्यंजन द, अर्धा द, अर्धा न आणि य या 3 वर्ण आणि एक स्वर यांचं मिळून काय बनतं? ज्ञ हे व्यंजन बनतं. म्हणून एकापेक्षा जास्त वर्णांचा जिथे वापर केला जातो त्या व्यंजनांना संयुक्त व्यंजन असे म्हणतात. म्हणून न्य हे काय आहे? संयुक्त व्यंजन आहे, कारण त्यामध्ये 1, 2, 3 म्हणजे एकापेक्षा जास्त वर्णांचा वापर केला जातो. प्रश्न 8. खालील शब्दांच्या यादीत प्रत्यय घटित शब्द किती आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. 5 शब्द कोणते दिलेले आहेत? बाणेदार, वर्णन, अनिश्चित, अर्थहीन, सुंदरता आणि स्थूलपणा. आता यामध्ये आपल्याला प्रत्यय घटित कोणता शब्द आहे ते आपल्याला शोधायचे आहेत आणि किती शब्द आहेत ते पाहायचं आहे. पहा, प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय तर एखाद्या शब्दाच्या पुढे अक्षर किंवा अक्षरांचा समूह लागून नवीन शब्द बनतो, त्याला प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. तर पहा, इथे बाण या शब्दाला पुढे दार हा अक्षर समूह लागून बाणेदार हा नवीन शब्द बनतो, हा प्रत्यय घटित शब्द आहे. त्याचप्रमाणे अर्थ आणि त्याला हीन जर हा अक्षर समूह जोडला तर अर्थहीन. सुंदरता असा शब्द बनतो. स्थूलपणा असा शब्द बनतो. म्हणून 1, 2, 3, 4 असे नवीन 4 प्रत्यय घटित शब्द इथे आहेत. प्रश्न 9. चुकीची जोडी ओळखा. पहा, जोंधळ्याची वाळलेली वैरण त्याला कडबा म्हणतात, बरोबर जोडी आहे. नियमितपणे करावयाच्या गोष्टी त्याला नित्यक्रम म्हणतात. त्यानंतर काळाचे गतिमान चक्र चाक त्याला कालचक्र असे म्हणतात. परंतु पहिला पर्याय जो आहे वडाच्या फांदीला आलेली मुळे त्याला सूर, तर ही चुकीची जोडी आहे. वडाच्या फांदीला आलेली मुळे याला पारंब्या म्हटलं जातं, म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे, म्हणजे ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 10. स्वप्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पहा, स्वप्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सत्य. पहा, स्वप्न म्हणजे इथे थोडासा विचार करून याचं उत्तर लिहायचं आहे. स्वप्न म्हणजे कशा गोष्टी असतात की ज्या आपण स्वप्नातच बघतो, ज्या कधीही खऱ्या होत नाहीत, ज्या गोष्टी कधीही खऱ्या होत नाहीत स्वप्नात पाहिलेल्या, म्हणून ह्या गोष्टी कशा असतात? असत्य असतात. स्वप्नातील गोष्टी ह्या नेहमी कशा असतात? असत्य असतात आणि म्हणून त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे सत्य. थोडंसं विचार करून या प्रश्नाचं उत्तर इथे सांगायचं आहे. प्रश्न 11. खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द. पहा, निश्चितपणे एकवचनी, तो एकवचनीच पाहिजे, अनेक वचनी नको. पहा, इथे एक थैली आहे, इथे अनेक लाटा, अनेक कौले, अनेक खोड्या. मग निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला कोणता आहे तर थैली. एक थैली, अनेक याचं काय होतं? अनेक थैल्या, म्हणजे एकवचनी शब्द हा आहे, पर्याय पहिला. प्रश्न 12. त्याने त्याच्याशी हुज्जत घातली.
या वाक्याचे वर्तमानकाळी वाक्य काय होईल? पहा, त्याने त्याच्याशी हुज्जत घातली. तर पाहूयात वर्तमानकाळी वाक्य. तो त्याच्याशी हुज्जत घालीन हे भविष्यकाळी वाक्य होईल. तो त्याच्याशी हुज्जत घालेन हे सुद्धा भविष्यकाळी वाक्य आहे. तो त्याच्याशी हुज्जत घालतो, ओके, हे वर्तमानकाळी वाक्य आहे. आणि तो त्याच्याशी हुज्जत घालीत होता म्हणजे भूतकाळी वाक्य आहे. तर पर्याय तिसरा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 13. बाबांकडे तर 2 मोबाईल असतात. या वाक्यात कोणकोणती विरामचिन्हे वापरावी लागतील? पहा, इथे जर आपण निरीक्षण केलं तर 2 सारखे शब्द आले आहेत. 2 यांच्यामध्ये हे संयोग चिन्ह एक येणार आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम हा पण येणार म्हणजे पर्याय दुसरा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 14. पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली. या वाक्यातील विधेय भाग कोणता? पहा, आता विधेय कसं ओळखायचं? वाक्यातील क्रियापद अगोदर शोधायचं. पहा, क्रियापद आहे पळाली. तर ही पळण्याची क्रिया कोणी केलेली आहे? लीलाने केलेली आहे. म्हणून लीला या वाक्यातील काय आहे? उद्देश आहे. आणि उरलेला सर्व भाग काय आहे? विधेय आहे. म्हणून लीला हे जर उद्देश असेल तर लीला सोडून पेढा घेऊन गोठ्याकडे पळाली हे सर्व काय आहे? विधेय आहे. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 15. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? पहा, निरुत्तर, हुशार, निरीक्षण आणि गंमत. पहा, इथे आपण बारीक निरीक्षण करत नाही आणि आपल्याला हा शब्दसुद्धा बरोबर वाटतो. तर इथे योग्य शब्द काय आहे? गंमत. आणि ग वर अनुस्वार पाहिजे, तो म वर अनुस्वार गेलेला आहे म्हणजे हा अशुद्ध शब्द आहे. पर्याय चौथा. प्रश्न 16. नदीला पूर आल्यामुळे नदी पार करणे अवघड झाले. या वाक्यातील पार करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? पहा, पार करणे म्हणजे पलीकडे जाणे. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 17. इथे पहा, अक्षरसमूह दिलेला आहे. बाजूच्या चौकटीत दिलेली अक्षरे जुळवून म्हण तयार केल्यास मधले अक्षर कोणते येईल? सर्वप्रथम या दिलेल्या अक्षरांपासून आपल्याला म्हण तयार करायची आहे. इथे उंदराला मांजर साक्षी ही म्हण तयार झालेली आहे. आणि आता याचे बरोबर मधले अक्षर आपल्याला शोधायचं आहे. तर डावीकडे जर 4 अक्षरं सोडली आणि उजवीकडे सुद्धा जर 4 अक्षरं सोडली तर मधलं अक्षर हे मावर अनुस्वार हे येत आहे. म्हणून पर्याय तिसरा याचं योग्य उत्तर आहे. पहा, प्रश्न 18. आवडते मज मनापासून शाळा. या वाक्यात क्रियापद शब्द कोणता आहे? पहा, आता जर आपण निरीक्षण केलं वाक्याचं तर आपण नेहमी पाहतो की क्रियापद हे वाक्याच्या शेवटीच असतं, परंतु ते शेवटी शब्द शाळा आलेला आहे. मग शाळा हे क्रियापद असेल का? तर नाही. जर योग्य शब्दांचं जर क्रम पुन्हा जर आपण लावून घेतलं किंवा क्रियादर्शक शब्द कोणता आहे तर आवडते हा शब्द आहे. कधी कधी कवितेतील जर वाक्य आली, कवितेतील जर ओळी असतील तर त्याच्यामध्ये शब्दांचे क्रम हे उलटे असू शकतात. क्रियापद हे शेवटी न देता मध्ये सुद्धा देतात किंवा याप्रमाणे सुरुवातीला सुद्धा देतात. म्हणून आवडते हे या वाक्यातील काय आहे? क्रियापद आहे. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 19. सूर्य पूर्वेला उगवतो. या वाक्याचा काळ कोणता? पहा, आता उगवतो म्हणजे हे वर्तमान काळ आहे. सूर्य उगवला होता असेल तर भूतकाळ आहे. सूर्य उगवेल असेल तर भविष्य काळ आहे. आणि सूर्य पूर्वेला उगवतो हे असल्यामुळं इथे काय आहे? वर्तमान काळ आहे. पर्याय दुसरा. प्रश्न 20. कंगाल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? पहा, कंगाल म्हणजे पैसे नसलेले. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना काय म्हटलं जातं? किंवा ज्याच्याकडे पैसे नाहीत तर त्याला कंगाल म्हटलं जातं. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 21. बाजूच्या रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास शब्द अर्थपूर्ण होणार नाही? पहा, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. अर्थपूर्ण होणार नाही हे विचारलेलं आहे. पहा, जर घा आपण ठेवलं तर घाट अर्थपूर्ण शब्द आहे. वा ठेवलं तर वाट अर्थपूर्ण आहे. आणि ता ठेवलं तर ताट अर्थपूर्ण शब्द आहे. परंतु जर सा ठेवलं तर साट
तर हा काही अर्थपूर्ण शब्द होत नाही, अर्थपूर्ण होणार नाही याचा पर्याय चौथा. प्रश्न 22. पुढीलपैकी वेगळा जोडशब्द कोणता? पहा आता इथे जोडशब्द दिलेले आहेत, तर आपल्याला वेगळा जोडशब्द इथे शोधायचा आहे. पहा, देवाण घेवाण, खरे खोटे, देव दानव आणि धावपळ असे 4 शब्द जर दिलेले आहेत, तर देवाणघेवाण, खरे खोटे आणि देव दानव या तीनही पर्यायांमध्ये विरुद्धार्थी शब्द एकत्र येऊन जोडशब्द बनलेले आहेत. पहा, देवाणघेवाण म्हणजे देणे घेणे, खरे खोटे विरुद्धार्थी शब्द आहेत 2, देव आणि दानव हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत. परंतु धावपळ या शब्दामध्ये धाव आणि पळ म्हणजे समानार्थी शब्द एकत्र येऊन हा जोडशब्द बनलेला आहे, म्हणून हा वेगळा शब्द आहे. प्रश्न 23. समूहदर्शक नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता? पहा, समूहदर्शक नसलेला शब्द लिहायचा आहे आपल्याला. इथे पहा, गंध म्हणजे वास आहे. संघ, पहा संघ हा असतो खेळाडूंचा संघ, हा समूहदर्शक शब्द आहे. संच हा पाठ्यपुस्तकांचा किंवा उपकरणांचा संच असतो, समूहदर्शक शब्द आहे. पुंज हा पुंज तारकांचा पुंज असतो, हा सुद्धा समूहदर्शक शब्द आहे. परंतु गंध हा कुठल्याही समूहासाठी वापरलेला शब्द नाही, म्हणून हा समूहदर्शक शब्द नाही. प्रश्न 24. पुढील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? पहा, वर्णानुक्रमे लावायला शब्द जे दिलेले आहेत, तर वेगळी त्याची यादी दिलेली नाही, तर डायरेक्ट पर्यायातच 4 शब्द दिले आहेत आणि त्याचाच आपल्याला काय करायचं आहे, वर्णानुक्रम लावायचा आहे आणि मग उत्तर आपल्याला सांगायचं आहे. तर पहा, सर्वप्रथम स्वराचे शब्द आणि मग त्यानंतर व्यंजनांचे शब्द. तर एक स्वराचा शब्द आहे अ, या स्वराचा शब्द आहे तो 1 नंबरला येणार. त्यानंतर क 2 नंबरला, त्यानंतर का हा 3 नंबरला शब्द येईल आणि त्याच्यानंतर उरलेला जो शब्द आहे तो 4थ्या नंबरला जाईल. तर दुसऱ्या क्रमांकाचा शब्द आहे मग करावे, पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 25. या भारतात टिंबटिंब या कवितेचे कवी कोण? म्हणजे कविता कोणती आहे? या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या कवितेचे कवी कोण आहेत? तर पर्याय तिसरा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ही कविता आहे.